अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक 1 डिसेंबर रोजी होणार आहे। या निवडणुकीत मतपत्रिकेवर उमेदवारांच्या नावासमोर पसंतीक्रम लिहावा लागणार आहे। या मतदान प्रक्रियेविषयी मतदारांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी यासाठी मतदारांनी मत कसे नोंदवावे याबाबत भारत निवडणूक आयोगाने नियमावली जाहीर केली आहे। सदर सूचनांमध्ये केवळ मतपत्रिकेसोबत पुरविण्यात आलेल्या जांभळ्या शाईच्या स्केच पेननेच मत नोंदवावे लागेल। इतर कोणताही पेन, पेन्सिल, बॉल पेनचा वापर करता येणार नाही। तुमच्या पहिल्या पसंतीच्या उमेदवाराच्या नावासमोरील पसंतीक्रम नोंदवावा। या रकान्यात 1 हा अंक लिहून मत नोंदवावे। निवडून द्यावयाच्या उमेदवाराची संख्या विचारात न घेता मतपत्रिकेवर जितके उमेदवार आहे तितके पसंतीक्रम आपण मतपत्रिकेवर नोंदवू शकता। आपले पुढील पसंतीक्रम उर्वरित उमेदवारांसमोरील रकान्यात 2, 3, 4 इत्यादी प्रमाणे आपल्या पसंतीप्रमाणे नोंदवू शकता। एका उमेदवाराच्या नावासमोरील रकान्यात एकाच पसंती क्रमांकाचा अंक नोंदवावा। तो पसंतीचा क्रमांक इतर कोणत्याही उमेदवारासमोर नोंदवू नये। पसंतीक्रम हे केवळ 1, 2, 3 इत्यादी अशा अंकांमध्येच नोंदवण्यात यावेत। ते 1, 2 अशा अक्षरात नोंदवू नये। पसंतीक्रम नोंदवताना वापरावयाचे अंक हे भारतीय अंकाच्या आंतरराष्ट्रीय स्वरूपात जसे 1, 2, 3 इत्यादी किंवा रोमन अंक स्वरूपात किंवा मराठी भाषेतील देवनागरी 1, 2, 3 या स्वरूपात नोंदवावे। मतपत्रिकेवर कुठेही आपली स्वाक्षरी, आद्याक्षरे, नाव किंवा अन्य कोणताही शब्द लिहू नये। तसेच मतपत्रिकेवर अंगठ्याचा ठसा उमटवू नये। मतपत्रिकेवर पसंतीक्रम नोंदवताना कोणतीही खूण करू नये, अन्यथा अशा मतपत्रिका अवैध ठरतील। आपली मतपत्रिका वैध ठरावी याकरिता पहिल्या पसंतीक्रमाचे मत नोंदवावे अत्यंत आवश्यक असून अन्य पसंतीक्रम नोंदवणे ऐच्छिक आहे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त यांनी केले आहे। विदर्भ न्यूज, अमरावती।